तुम्हाला आठवते का, मी एका व्हिडिओमध्ये बोलली आहे की मूग, मटकी ह्याला मोड आणून मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते, म्हणजे की अर्जंटमध्ये काय करायचं असलं की मी यूज करते असं. तर तीच मटकी आज घेऊन ना मी मटकी भात बनवते. आता बघा, ही पद्धत ना खूप सोपी आहे आणि ज्यांना मटकी, मूग आवडत नाही ना, त्यांना जर असं हातामध्ये असं दिली ना, म्हणजे की आपण मसाले भात बनवतो किंवा खिचडी बनवतो आपण, त्यावेळेस ना असं मटकी किंवा मूग असं त्यामध्ये टाकून दिलं ना समोरच्याला, तर कळणारे नाही आणि आनंदाने खाईल पण. मी असं करून ठेवते, हे तुम्हाला मी बोलली पण आहे की योहानला मी देत असते खिचडी. तर खिचडी त्याला मी एकाच प्रकारची देत नाही, कधी डाळीची देते, कधी असे धान्याची देते, तर कधी फक्त पालेभाज्या घालून पण देते. म्हणून मग ना मी असा जुगाड पहिलेच करून ठेवते, म्हणजे की पूर्ण मोड आणून ना फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि आज मसाले भात का बनवला, कारण ना गरमीने काहीच बनवायची इच्छा होत नाही आणि भूकही लागत नाही, म्हणून असं साधं सिंपल जेवण बनवलं ना तर खायला पण मन वाटते. मग त्यानंतर ना कच्ची केळी पण होती माझ्याजवळ, आणि ही असतातच नेहमी, कारण मी ही का आणते, ही पण युवांसाठीच आणते. संध्याकाळी त्याला दूध बिस्किट असं काही देत नाही मी, तर असे सुरण किंवा असे कच्ची केळी असली ना तर ती त्याला अशी फ्राय करून देते अगदी सिंपल पद्धतीने. ह्यावर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता किंवा लिंबू पण पिळू शकतात, आणि असं मिक्स करून ना ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी. आणि मग मी इथे ना एक पॅन घेतला आणि त्यामध्ये सर्व टाकलं. नेहमी मी कशी करते की मोठा पॅन ठेवते आणि एक एक असं म्हणजे रवा किंवा तांदळाचं पीठ लावून अशी फ्राय करते. पण ह्या वेळेस मी असं केलेलं आहे, त्याचं कारण पण असं आहे की पॅनमध्ये एकत्र टाकल्यावर ना कमी तेलाचा वापर होतो, आणि आपण जेव्हा असं सिंगल सिंगल पीस ठेवतो ना पॅनमध्ये, मोठा पॅन म्हणजे नॉनस्टिकचा असतो त्यावर, तर तेव्हा जास्त तेल लागतं, म्हणून मी असा उपाय केला. मग इथे एका साईडला मटकी भात पण रेडी होतं, तर मस्त जेवणाचं ताट मी वाढायला घेतलं. तर इथे मस्त पहिले भात ठेवलं, नंतर आपली केळी फ्राय झालेली ती पण ठेवली, एक चमचा मी इथे चटणी घेतली कढीपत्त्याची, आणि ही सकाळची भाजी आहे राजमाची, ती सुद्धा मी घेतली खायला. एकदम साधं जेवण, आणि असं जेवण ना मला खायला खूप बरं वाटतं. तर या मंडळी, तुम्ही पण जेवायला. तुम्हाला हे जेवण कसं वाटलं नक्की कॉमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.